नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या क्लाससाठी 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी याचे एक्झरसाइज पाहणार आहोत। त्या एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 4 आज आपण पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 4, नाव पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्सेस। या ठिकाणी पिक्चर्स दिलेले 1 2 3 4 5 हे 5 पिक्चर्स आहेत आणि 5 पिक्चर्सला आपल्याला सिक्वेन्स लावायचे, प्रॉपर सिक्वेन्स मीन्स योग्य क्रम लावायचा आहे। मग तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये स्टोरी शिकवली आहे, त्या स्टोरी ऐकून तुम्ही या चित्राची प्रॉपर सिक्वेन्स हे या ठिकाणी लावायचे। मी हे या ठिकाणी लावून दाखवले, ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी नंबर 1 हे चित्र आहे, नंबर 2 हे चित्र, नंबर 3 हे, नंबर 4 हे आणि नंबर 5 हे। म्हणजे फर्स्ट चित्रामध्ये कोल्हा, तो जाकल आणि कॅमल हे दोघेही त्या ठिकाणी नदी किनारी उभे राहून गप्पा मारतात आणि समोरच्या शुगरकेनबद्दल त्या ठिकाणी ते डिस्कशन करतात। त्यानंतर त्या शुगरकेनसाठी ते या नदीतून जात असतात। त्यावेळेस कोल्ह्याला पोहता येत नाही, म्हणून तो कॅमलला पोहायला सांगतो आणि त्याच्या पाठीवर बसून तो स्वार होतो। नंतर त्याच्या पाठीवर बसून तो पुढे पुढे सरकत जातो। नंतर शुगरकेनमध्ये जातो आणि शुगरकेनमध्ये जाऊन ते शुगरकेन खातात। पण अचानक तिथं फार्मर येतो आणि फार्मर मात्र त्या काठी घेऊन त्यांच्या मागे लागतो आणि त्यावेळेस कोल्हा हा पळून जातो आणि कॅमल मात्र त्या ठिकाणी सापडतो आणि त्याला मात्र खूप मार बसतो। अशी स्टोरी आहे। त्याचप्रमाणे याप्रमाणे हे प्रॉपर सिक्वेन्सेस इथे या ठिकाणी मी लावून दाखवले। कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द पिक्चर्स अबव। या ठिकाणी प्रत्येक चित्र पाहायचं आणि चित्र पाहून त्याच्यावर एक एक लाईन बनवायची आणि आपल्या कॉपीमध्ये राईट डाऊन करायची। त्यानंतर नेक्स्ट आहे नाउन्स। नेक्स्ट आहे नाउन्स। रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन अ प्रॉपर रो इन द टेबल। हा आहे लर्निंग अबाउट लँग्वेजचा टॉपिक। मग नाउन्स या ठिकाणी हे नाउन्स रीड करायचे आणि हा जो टेबल दिला आहे या टेबलमध्ये आपल्याला एक एक नाउन या ठिकाणी राईट डाऊन करायचे। मग नाउन्स कोणते कोणते? कॅमल, जाकल, वॉटर, विलेज, फार्म, फील्ड, टाईम, ट्रिक, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर, राधिका, स्टिक, शुगरकेन ही सर्व नाउन्स आहेत। आता ही सर्व नाउन्स आपल्याला या ठिकाणी साईडला जो काही ब्लॉक दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे, चार्टमध्ये आपल्याला राईट डाऊन करायची। मग याच्यामधून आपल्याला फाइंड आउट करायची की पीपल कोण कोण आहेत, ॲनिमल्स कोणते कोणते आहेत, प्लेसेस कोणते कोणते आहेत, थिंग्स वी कॅन फील सी आपण कोणकोणत्या गोष्टी पाहू शकतो आणि थिंग्स वी कॅन नॉट टच सी आणि कोणकोणत्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही। अशा या ठिकाणी आपल्याला एक कॉलम्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे। मी माझ्या नोटबुकमध्ये हे कॉलम्स फिलअप केलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी पीपल या कॉलममध्ये ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर आणि राधिका हे सर्व पीपल्समध्ये येतात। ही सर्व नाउन्स आहेत। नंतर ॲनिमल्समध्ये कोणकोणते नाउन येतात? कॅमल, जाकल। त्यानंतर प्लेसेसमध्ये कोणकोणते नाउन येतात? विलेज, फार्म, फील्ड। नंतर नेक्स्ट थिंग्स वी कॅन फील, सी एक्सेट्रा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहू शकतात? तर टाईम, ट्रिक, ट्रीट, स्टिक, वॉटर, शुगरकेन, हॅबिट या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो। नंतर थिंग्स वी कॅन नॉट टच, सी एक्सेट्रा तुम्ही कोणकोणत्या वस्तूंना टच करू शकत नाही? टाईमाला तुम्ही टच करू शकत नाही। ट्रिक युक्ती असते त्यालाही तुम्ही टच करू शकत नाही। आणि ट्रीट जो तुम्हाला मार बसतो तो त्या ठिकाणी आपल्याला पाहिला जात नाही। अशा प्रकारे ही जी 4-5 कॉलम्स आहेत, ही 5 कॉलम्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।